हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चहा पित आहोत. आमची दिवसाची सुरुवात जी आहे चहा. हे बघा, चहा पिल्याशिवाय आम्ही बाहेर जात नाही. चहा उठल्या आधी गरम पाणी लिंबू घालून त्याच्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर चहा घेतो. कारण चहा घेतल्याशिवाय आपल्याला फ्रेशच वाटत नाही, है का नाही? चहाईचं व्यसन. कैसा अच्छा है, मैंने बनाया है. बापरे, कानांना रक्तपित्त येईल माझ्या. का ग? तुम्ही केला म्हणलं ऐकल्यावर. पहिला मी जेव्हा असायचं जास्त बिझी तेव्हा मग चहा तरी करायचे. आता चहा पण नाही करत. कोण? तुम्ही. मी होय. अगं मला वेळ भेटत नाही आहे. आणि मला. मी किती बिझी झालो माहिती आहे ना तुला. आणि मी गाईस, तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी आता आपल्याकडे घडलेली आहे. जे मॅडम आहेत ना, ह्या ज्या बसल्या तसा, त्यांनी 2 दिवसाच्या पूर्वी मला असं सतवलं आहे ना की आपल्याकडं तुम्हाला सांगतो चला. हे जे पोतं आहे, हे जे पोतं आहे हे वालं, हे आपले आम्ही जे रेग्युलर खायला आणतो ते राईस आहे. आणि ते राईस संपलं म्हणून ते माझ्याकडे एवढं दंगा केले ना की भांडून माझे तांदूळ संपले, हे झाले ते झालं म्हणून सांगितले. आणि हे आहेत आता ते हे क्लीन करायला, जेव्हा दळपाचंच जे क्लीन करायला गेलो ना तेव्हा सापडले मला. तेव्हा म्हणते हे बघा आता कसं करायला लागलं. हे बघा, सॉरी म्हणून काय होणार आहे. माझ्याकडे 2 दिवसापूर्वी असं बोललेस ना तू की काय सांगू. आज हे संपलं, ते हाना जावा, असं झालं तसं झालं चालू केलीस की. मग संपलंच नाही ना, मग ते व्यवस्थित बघायला लागतो. ते आता मग कधीच माझ्याकडनं असं होत नाही. पण त्याच्यावरती तांदळाचं पोतं ठेवल्यामुळे लक्ष गेलं नाही माझं. हाय तर काय झालं आता. नाही सांगा लागलो, आपलं असं पण घडतो आमच्या घरात म्हणून. मग घडू शकते ना, आपल्या घरात थोडी घडते. भरपूर जणांच्या घरात भरपूर घडामोडी घडतात. नाही सांगा लागलोय, पुढच्या टाइमला जरा लक्ष दे. काय असं सांगायला जसं की प्रत्येक वेळेस लक्षच नसते घरात. नाही असतं हे खरं, ह्या टाइमला असं झालंय ना. मग ठीक आहे ना, आता एवढं बेइज्जत करायची काय गरज आहे. बघा, गौर से देखिए इन शक्ल को, गौर से देखिए, ये यही चेहरा है जो 2 दिन पहले बहुत कुछ बोला था. मला तो सोडून दुसरा तांदूळ नाही ठेवत. हो आणूया खरं. ॲडव्हान्स कोणतरी येताना. आणि एक गोष्ट, परवा जेव्हा कोल्हापूरला गेलो ना, स्वतः आणायला पाहिजे, त्या दिवशी पण विसरून आले. ती आणि वेगळीच गोष्ट. देखिए, गौर से देखिए चेहरा. सॉरी म्हणलं मी त्यासाठी. ओके, दाखवायचं काय आहे. नाही सांगायला लागलोय का. ठीक आहे, ओके. गाईज, आता आम्ही निघालोय दळप घेऊन. जे इथून 1 अर्धा किलोमीटर लांब आहे, ते बाईकनं जावं लागते. त्यामुळे आता मी बाहेर चाललोय. परत आल्यानंतर आणि कंटिन्यू करू आपला. बाय. थोड्या वेळात पोचतो आता आम्ही. आम्ही पोचलो आता दळपाच्या दुकानात. दळपाच्या वरती आपलं हे नाव लिहावं लागतंय का, म्हणजे पुढच्या टाईमला ओळख भेटू दे म्हणून. का म्हणजे आल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे. जर मी आलो आता कटिंग शॉपला. का म्हणजे तिथं अर्धा तास म्हणल्या, म्हणजे मी आता कटिंग शॉपमध्ये येऊन कटिंग करून मी आलो आहे कटिंग शॉपला. आणि आमचे सलीम मास्टर बघा, करा डन. रेग्युलर शॉप आहे आमचं. फोन करायचा आणि तिकडे निघायचं, तेवढेपर्यंत आपल्याकडे स्पेस खाली झालेला असतो. फायनल लुक. चल रे, चल बाय. रडू घ्यायला लागले ना. बाकीच्या टायमाला जेवढं डोळ्यात पाणी येत नाही तेवढं कांदा कट करते ना. कांदा डोळ्यात नाही एवढंच नव्हे, नाकातनं पण पाणी येतं. पाणशीला बघा त्यात काहीतरी. वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी.
लई त्रास देतो गायस. म्हणून बायकोला रडवायचं नाही. बायकोला इकडे त्रास कांदा द्यायचा नाही. लई डेंजर आहे. बायकोला त्रास दिला ना की कांदा बदला घेते. हा. आणि जेव्हा बायकोला जे बदलायचं तेव्हा काय होतं, मग नवऱ्याला त्रास द्यायचं नसतं काय. काय होतं जेव्हा तू रडतेस तेव्हा कांदा कट करताना ते आयुष्यभराचं रडणं लागलेलं असतं. ये ठीक आहे पाहिजे ना. कोथिंबीर कट करा. सगळं देतो मी करतो. तू कोथिंबीर आणि कट करा, मला फोन टाकायला पाहिजे. आता तू सांगितलं कुठं कोथिंबीर समोर ठेवल्या ना. किती करतो. भाजीला कट करून एक आपली बस देऊन दे. हे बघ. किती देऊ? दोन दे. आता काय नाही, आता हे कट करायचं पण मशीन घालावं लागेल हिची. नको बाबा. का पण करायची मशीन राहू दे, शरीराची व्यायाम बंद होतो ना. कायचे नाही, काय व्यायाम मला सांगू. काही असू दे. आता वॉशिंग मशीन म्हणायचं काम नाही का? राईस सोबत काय. A few moments later. गाईस दुपारचं जेवण तर रेडी तयार झालंय. चला आता चालू करूया जेवण. त्याच्यात व्हेरायटी भरपूर आहेत का, म्हणजे सॅलड आपले सगळे इन्क्लूड केलं आहे मी आमच्या जेवणात. त्यामुळे हेल्दी फूड आपल्या शरीरमध्ये गेल्यानंतर आपली हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि चला चालू करू आपलं जेवण. तू घेणार का एक घास. जेवा तुम्ही. दर नाही जेवा ना. दर नको. का भाकर ठेवलेली असते. सगळे हेल्दी फूड खावत जावं, त्यामुळे हेल्थ चांगलं राहते. बरं. आहे का नाही. हो हो सर, अगदी बरोबर. आपलं हे जेवण संपून आपल्याला निघायचं आहे ड्युटीला. त्यामुळे त्यासाठी आपल्याला आजचा ब्लॉग इथं संपवायला पाहिजे. चला गुड बाय, भेटू उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.